टाळ कसा वाजवायचा? मोठे लोक आहे का? सख्या बायकोला पैसे मागितल्यानंतर हात खिशातून कसा निघतो तसा टाळ वाजवायचा. सख्खी बायको बरं का, खिशातून पैसे देताना चापचून आणि फाटके नोट निघते. तर ते लहान आहे त्यांना आता संस्कार देतो मी. हे असा 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 टाळ लई पुढे जाऊनही कीर्तनात महाराज हे ओढून वाजलं पाहिजे. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणताना गोळून टाळ वाजवायचा. दागिनत्ता झाली की मगच टाळ घोळायचा. आता 99% पद्धती आहे आणि टाळ वाजवायला शिकत नाहीत महाराज. प्रथम याला टाळ वाजवायला शिका. त्रिताल किती मात्र्याचा, सम कशाला म्हणायचं, काल कशाला म्हणायचं, घात कशाला म्हणायचं, मात कशाला म्हणायचं माहीत नाही महाराज. असेल कश्चित येतं ते सिद्ध येत नाही असं मी म्हणत नाही. क्वचित उतरणी करताना कशी करायची, ठॉक ठॉक उतरणी नाही महाराज. नाही, 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 7 8 बाहेर 1 ला टाळी, 2 2 3 बाहेर 4 ला टाळी, 5 बाहेर 6 ला टाळी, 7 8 बाहेर पुन्हा 1 ला टाळी. कधी कधी मूठ 1 ला मूठ, 2 ला टाळी, 3 ला 4 ला मूठ, 7 ला बाहेर. आता मूठ का अशी का वाजवायची? कधी कधी टाळावरती आपण वजन पडलं पाहिजे त्याच्यामुळं असं याचं रूपांतर परत टाळीत होतं. ती टाळी वाजवताना सुद्धा थोडा मार लागला पाहिजे आपल्याला. कडकडून टाळी. आता काही काही नाजूक टाळी वाजवतात ते नाविलाज आहे माझा. विठोबार कुमाई विठोबार, ते नाजूकच असतात महाराज. भजनात इतर वेळा रट्ट असतात म्हणतात, भजनात नाजूक का